नागपुरात गेल्या काही दिवसात घडत असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर सातत्यानं प्रश्न उपस्थित होत आहे। यातच रविवारी रात्री थार कारमध्ये स्वार 4 गुन्हेगारांनी नागपूर शहरात सुमारे 3 तास गोंधळ घातला। त्यांनी 2 मोबाईल दुकाने लुटत 2 एटीएमची तोडफोड केली। सध्या पोलीस त्यांचा युद्ध पातळीवर शोध घेत आहे। 30 मार्चच्या पहाटे थार कारमध्ये असलेल्या 4 गुन्हेगारांनी 2 मोबाईल शॉपी आणि 2 एटीएम फोडून शहरात धुमाकूळ घातला। पहिली घटना कपिल नगरमधील आहे। येथील एसबीआयच्या एटीएम जवळ हे चोरटे रात्री 2:30च्या सुमारास पोहोचले। एका आरोपीनं तोंड झाकून एटीएम मशीन फोडलं, मात्र रोकड काढता न आल्यानं या गुन्हेगारांनी हिंगणा येथील डोंगरगाव येथील एसबीआयचे एटीएम गाठले। तेथील एटीएम मशीनची तोडफोड करून रोकड चोरण्याचा प्रयत्न केला, मात्र इथंही रोख रक्कम या गुन्हेगारांना मिळू शकली नाही। हे चोरटे तिथून थार कारमध्ये गोळीबार चौकात आले। परिसरातील एका मोबाईल शॉपीमध्ये पोहोचून दुकानाचं कुलूप तोडून आतून मोबाईलसह मौल्यवान वस्तू चोरून नेल्या। यावेळी दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गुन्हेगार रस्त्यावर उतरले होते। या फुटेजच्या आधारे पोलिसांना आरोपींची ओळख पटण्यात मदत मिळाली। येथून गुन्हेगारांनी त्यांचा मोर्चा यशोधरा नगरकडे वळवला। परिसरातील कांजी हाऊस चौकात असलेल्या किरण मुंढीरकर यांच्या मोबाईल शॉपीजवळ चोरटे पोहोचले। चोरट्यांनी दुकानाचं कुलूप तोडून आत प्रवेश करताच दुकानाच्या वरच्या माळ्यावर राहणाऱ्या किरण यांना आवाज आला। त्यांनी बाहेर पाहिलं असता आरोपी चोरलेले मोबाईल थार कारमध्ये ठेवताना दिसले। किरण यांनी लगेच जवळ पडलेली एक वीट उचलून थारवर फेकली, यामुळे कारच्या काचा फुटल्या। दरम्यान पकडले जाण्याच्या भीतीनं गुन्हेगार तेथून पळून गेले। मुझे लगा ऐसे आजू बाजू में कोई शॉप होगी, खुली होंगी, उसने उतना ध्यान नहीं दिया। फिर बाद में सेकंड टाइम ये शटर खुला मोबाइल का, तब मेरी नींद खुली। मैं ऊपर टेरिस पे सोता था, नींद खुली, झाँक के देखता तो खार करके एक कार थी, उसमें से 4 जन उतरे, दुकान का शटर खोले थे। मैं झाँक के देखता हूँ तो कुछ मोबाइल गाड़ी में भर रहे थे। उसके बाद में मैंने ऊपर से ईंटा फेंक के मारा उनको, तो ऊपर उन लोग भाग गए। या घटनेत आरोपींनी सुमारे 1.25 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला। या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकात खळबळ उडाली। नागपुरातून पळ काढल्यावर कोल्हापुरातही त्यांनी चोरी केली, मात्र तेलंगणा सीमेवर जात असताना थार कारचं लोकेशन सापडलं। गाडीच्या काचा फुटल्यानं पोलिसांना त्याची ओळख पटली। त्यानंतर नागपूरसह चंद्रपूर पोलिसांनी वेगवेगळी पथके या गुन्हेगारांच्या शोधासाठी संपूर्ण तेलंगणा राज्यात शोध घेत आहे।